आपल्या देशातील एक भीषण वास्तव एका रिटायर्ड इंजिनियरचा बिनधास्त व्हायरल केलेला एक व्हिडिओ बघण्यात आला. अर्थात खूप व्हायरल झालेला व्हिडिओ, त्यामुळं मी नाव सांगण्याची गरज नाही. पण इतका स्पष्ट आणि परखड व्हिडिओ आहे म्हणून मी त्या सेवानिवृत्त इंजिनियरला सर्वप्रथम माझ्या चॅनलतर्फे कडक सॅल्यूट करतो. साधारण 1979-80 साली लागलेला हा इंजिनियर अर्थातच सध्या सेवानिवृत्तीचं जीवन जगतोय. पण तो ज्या खात्यात कार्यरत होता, मे बी पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट PWD, त्यामुळं भरपूर कालावधी नोकरीतला गेलेला आणि आज जवळपास तो नोकरीला लागल्यानंतर 46 वर्षांचा कालावधी पुढे गेलेला आहे. 46 वर्षांनी आपला देश मोठा झालेला आहे. पण त्यांनी सांगितलेलं वास्तव इतकं भीषण आहे ना. माहिती सगळ्यांना असतं, सगळेजण भरडले जातात. फक्त अशी काही हाताच्या बोटावर मोजता येणारी तत्वनिष्ठ माणसं त्या चिखलाचे शिंतोडेसुद्धा अंगापर्यंत येऊ देत नाहीत. नशीब नोकरी पूर्ण करू शकले. त्यांनी सांगितलं 1980 साली असे काही पुढारी होते, असे काही नेते होती सरकारमध्ये की त्यांनी कधीही या PWDमधल्या कोणत्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये कधीही टक्केवारी मागितली नव्हती. असा माझा सुरुवातीचा काळ गेला. साधारण 5-7 वर्षाचा कालावधी तसा गेला. पण त्यानंतर जो भ्रष्टाचार सुरू झाला की नेते मंडळींची सुद्धा वाटणी या भ्रष्टाचाराच्या पैशात मागणी सुरू झाली. टेंडरमध्ये 1% सुरुवात झालेली मी डोळ्यांनी पाहिली आहे. आणि आज ते स्वतः सांगतात, आज महानगरपालिकेसारख्या लोकल बॉडीमध्ये काही कामं जेव्हा निघतात तेव्हा कॉन्ट्रॅक्टर लोकांना 40% रक्कम वाटावी लागते. त्यामध्ये मग कर्मचारी आले, नगरसेवक आले, तिथले अधिकारी आले, बरीच मंडळी ह्याच्यामध्ये ज्यांचा अंतर्भाव असतो, म्हणजे ज्यांच्यापर्यंत पाकिटं पोचवावी लागतात अशी बरीच मंडळी असतात. त्यामुळं कॉन्ट्रॅक्टरचा 40% भाग हा असा वाटण्यात जातो. हीच शोकांतिका PWDमध्ये सुद्धा आहे. प्रत्येकाचा वाटा असतो. मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट्स दिली जातात, मोठमोठी धरणं बांधली जातात. त्यांनी तर ओपन चॅलेंज केलं आहे. देशाचा विकास झाला, मी धन्यवाद मानतो विकास करणाऱ्यांना. पण जे महामार्गाचं जाळं पसरलं गेलं आहे त्याच्या क्वालिटी कंट्रोलवर मला नेमा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मी तुम्हाला आकडेवारी देईन. हा महामार्गातला घोटाळा, त्याच्यापुढं सिंचन घोटाळा काहीच नाही असं वाटेल. असं जाहीर वक्तव्य करणारा हा एक धैर्यवान सेवानिवृत्त इंजिनियर म्हणून त्याला पुन्हा एकदा सॅल्यूट करतो मी. हे भीषण वास्तव आहे आपल्या देशातलं. फक्त हे बोलण्याचं धारिष्ट करण्यासाठी थोडासा जिगरबाजपणा अंगी लागतो. तो या इंजिनियरच्या अंगी आहे. अहो, असं कबूल करायला सुद्धा धाडस लागतं. हां, मी अशा खात्यात काम केलं आहे जिथं टक्केवारी दिल्याशिवाय कागद हालत नव्हते. असं बोलायला सुद्धा डेअरिंग लागतं आणि स्वतः तेवढा स्वच्छ हाताचा माणूस लागतो. आणि हा आहे म्हणून हा बोलू शकतो.
दुसरा प्रहार त्यांनी केला तोही मला आवडला. ही नेते मंडळींपर्यंत टक्केवारी तर जातेच पाकिटातली. दुसरा प्रहार त्यांनी आपल्या मतदारांवर म्हणजे आपल्यावर केला की आज 5,000 एका मताला हा जर रेट महानगरपालिकेला असेल तर तुम्ही विचार करा खासदारकीला काय रेट असेल. त्याने उदाहरण दिलं, त्याच्याच छोट्या गावामध्ये ग्रामपंचायतीचं इलेक्शन होतं तर त्याच्या नातेवाईकाच्या घरी 4 मतं होती तर त्यांच्याकडं एका उमेदवाराकडून 20,000 पोहोचले होते. असे 4 उमेदवारांनी पैसे दिले वगैरे वगैरे. असं हे सगळीकडं घडतं आहे चित्र. आज पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा नुकतीच नगरसेवकांसाठीची निवडणूक झाली. यातसुद्धा काही वेगळं काही घडलं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी पैशांचं वाटप, मतं किती आहेत मग 2,000 मताला 5,000 मताला, उमेदवाराच्या कुवतीप्रमाणे त्यांनी नोटा वाटलेल्या आहेत. नाही असं नाही. सगळंच चित्र खराब आहे असं मात्र नाही, या मताशी मी पण सहमत आहे. सगळेच नेते खाऊगिरीमध्ये अडकले आहेत असंही चित्र नाही, त्याही मताशी मी सहमत आहे. परंतु जिथं ही गंगा वाहते आहे, जो काही प्रकार झाला तो अतिशय नीच प्रकार सुरू आहे, हेही तितकंच खरं. मीडियासुद्धा निष्पक्षपणाने वागत नाही आहे याच्यावर सुद्धा या महोदयांनी प्रहार केला, त्या मताशी मी सुद्धा सहमत आहे. जर मीडिया हा एक महत्त्वाचा स्तंभ, न्यायसंस्था हा एक महत्त्वाचा स्तंभ, इथे जर काही पोखरलं गेलं तर मात्र देशाचं होणारं नुकसान किंवा देशाचं होणारं वाटोळं हा शब्द जास्त प्रचलितपणे वापरता येईल या बाबतीत, असंच म्हणावंसं वाटतं. हे कोणीही रोखू शकणार नाही होणारं वाटोळं. आणि मग जर आज हा तरुण 18 ते 25 या वयोगटातली मुलं यांच्या हाताला जर काम नसेल, त्यांच्याकडं असलेली विद्वत्ता जर काही कामाला येत नसेल आणि जर त्यांना त्यांच्या आईवडिलांचं पोट भरणं अवघड जात असेल तर तो तरुण वर्ग काय करू शकतो? क्रांती होऊ शकते. या राजकारण्यांची सुरक्षा कवच भेदून दुसरा श्रीलंका आणि दुसरा नेपाळ या भारतात घडू शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. आणि हा इशारा खरंच, हा इशारा एक वास्तव व्यक्त करतो आहे. होऊ शकतं हे, आणि हे होण्याच्या मार्गावर आपला देश चालू आहे. तो चालला आहे आपला देश तिकडे. दिसत आहेत सुधारणा, खूप दिसत आहेत. आर्मीला वेपन्स प्रोव्हाइड केली जात आहेत, आर्मीला एअरफोर्सला विमानं चांगल्या पद्धतीची दिली जात आहेत, रेल्वेचं जाळं पसरलं आहे, महामार्गांचं जाळं पसरलं आहे, सुधारणा दिसत आहेत डोळ्याला. पण त्यांनी असंही सांगितलं या सुधारणा करतानाच एक गरीब मित्रसुद्धा कसा श्रीमंतांच्या यादीत 2ऱ्या-3ऱ्या नंबरला जाऊन पोचला याविषयी कोणी बात करत नाही, बोलत नाही. कोणाचं धैर्य नाही याविषयी बोलायचं. पण ते महाशय बोलून गेले. त्या इंजिनियरना खूप मोठं धैर्य हा व्हिडिओ व्हायरल करताना मिळालेलं दिसतंय. अर्थात एक भीषण वास्तव आपल्या भारत देशातलं तेच त्यांच्या ओठातून बाहेर पडलं आहे. त्यामुळं त्यात गैर काहीच वाटत नाही आहे. जे घडतं आहे ते त्यांनी बोलायचं धारिष्ट्य केलं आहे. त्यांचं जे ऐकलं त्यामध्ये मी कुठे कुठे सहमत आहे, म्हणून मी पण हा व्हिडिओ बनवतो आहे. या देशाच्या तरुणांची जर वाट लागणार असेल, येणारी संकट तर अजून वेगळी वेगळी संकट आहेत. कित्येक बुद्धिमान इंजिनियर्स बेकार होण्याची वेळ आलेली आहे ड्यू टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा तर एक वेगळा विषय आहे. नंतर या विषयावर मी व्हिडिओ बनवेनच, कारण इतक्या शॉर्टकटमध्ये या गोष्टीवर मला बोलता नाही येणार. पण 2025 साली 1,00,000 नोकऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं गेल्यात असं समजतं. आकडा थोडाफार इकडे तिकडे होईल, पण नोकऱ्या गेल्यात. नोकऱ्या जाऊ शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर 4 माणसांचं काम करत असेल तर कोणतीही कंपनी 4 इंजिनियर्सला ठेवण्यापेक्षा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याद्वारे ही कामं करवून देणाऱ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देणं पसंत करेल. म्हणजेच
the probability of employment is decreasing day by day. And on the contrary, engineering colleges, medical colleges, even artificial intelligence is entering in law and judiciary too. जजेस होण्याचं स्वप्न बघत आज LLB आणि LLMला अभ्यास करणारी मुलं मुली यांच्या डोळ्यापुढे सुद्धा या AIच्या शिरकावामुळं कदाचित अंधार असू शकेल. मग अशी जर बेकार तरुणाई वाढत गेली तर त्या देशाचं नक्की काय होणार? आणि त्यातून जर नेते लोकांचा भ्रष्टाचार, ठिकठिकाणच्या डिपार्टमेंटमध्ये होणारा भ्रष्टाचार, नेते मंडळींच्या जवळच्या लोकांना श्रीमंत करण्यासाठी त्यांचा चाललेला आटापिटा हेच चित्र जर समोर दिसत असेल तर मात्र खूप अवघड क्रांती या भारत देशात होऊ शकते. आणि मग त्याच्यामध्ये कोणाकोणाचे आणि किती बळी जातील याचा काही नेम सांगता येत नाही. आणि यामध्ये मग सामान्य मध्यमवर्गीय किंवा मग नवश्रीमंत किंवा खूप श्रीमंत या कुटुंबांवरती हल्ले झाले तर मात्र या तरुणाईला कोणीही दोष देऊ नका, असंच एक सूचक विधानसुद्धा मलाही करावंसं वाटतं आहे. कारण परिस्थिती आटोक्याच्या बाहेर चालली आहे असंच आपल्या देशामध्ये वातावरण निर्मिती आहे. काही माहीत नाही की आपल्या या देशाला आता नक्की कोण तारणार. न खाऊंगा न खाने दूंगा, बहुत बड़ी बड़ी बातें सुनते हुए न जाने हमारे कैसे बीत गए हैं 13 साल. फिर भी न खाने वाले मरे हैं, न खाने वाले पॉलिटिक्स से बाहर गए हैं. सिर्फ छलांग मारकर अपना पक्ष छोड़कर दूसरे पक्ष में आए हैं जहां उन्हें सिक्युरिटी मिली है. आपल्या देशाचं एक भीषण वास्तव आणि त्याबद्दलची ही वक्तव्य आणि ती ऐकल्यानंतर जीवाची झालेली तडफड आणि त्याची परिणती म्हणजे हा व्हिडिओ. मित्रांनो, येणारं संकट हे खूप मोठं आहे. प्रत्येक घरात तरुण मुलं तरुण मुली आहेत. प्रत्येक घरात क्वालिफाईड मुलं मुली आहेत. प्रत्येकाला चांगला जॉब मिळतो, प्रत्येकाला चांगलं पॅकेज मिळेल अशी परिस्थिती नाही आहे. आणि त्यातून जर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा धोका समोर उभा असेल तर मग चित्र खूप बदलेल. 1 वर्षात 2025 या सालात जर 1,00,000 नोकऱ्या गेल्या असतील तर तुम्ही विचार करा येत्या 3 वर्षात काय होईल. त्यामुळं कुठेतरी एक चांगलं धोरण आपल्या देशाने आखलं पाहिजे. आणि ते धोरण चांगलं आखण्यासाठी जे खरोखर विद्वान लोक आहेत, भले ते IAS असतील IPS असतील, या लोकांच्या विद्वत्तेची कुठेतरी किंमत होत गेली पाहिजे. चांगलं काम करतो, प्रामाणिक आहे, मग त्याला 10 महिनेसुद्धा टिकू द्यायचं नाही. ही प्रवृत्ती जिथनं उगम पावते तो उगम बंद केला पाहिजे. अशा लोकांच्या हातात सूत्र गेलीच नाही पाहिजेत की ज्यांना प्रामाणिक माणसं चालत नाहीत. ती सूत्र बदलली पाहिजेत. आणि ती सूत्र बदलल्यानंतर तो जो बदल होईल तिथे जी नियुक्ती होते तीसुद्धा निष्पक्षतेने, मला तर असं वाटतं की एक वेगळी अशी माणसं, प्रामाणिक माणसांची फळी तयार केली पाहिजे आणि त्यांचं बोर्ड तयार केलं पाहिजे. पण अर्थात देश आपला इतका विकोपाला चालला आहे की अशी प्रामाणिक माणसांची फळी निर्माण करण्याचे अधिकार आजही फक्त राजकारण्यांच्या बाबतीत आहेत, राजकारण्यांच्या ताब्यात आहेत. आणि मग तिथं कुठे शाश्वती आहे? किती प्रामाणिक माणसांना ते घेणार? हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं की येणारी संकटं ही अटळ आहेत. तरुणांना काही ना काही क्रांती केल्याशिवाय मला नाही वाटत की या देशामध्ये काही बदल घडेल. तरुणांना मी उचकवतोय असा अर्थ याच्यातनं मुळीच घेऊ नये. पण अर्थ जर चांगला घ्यायचा असेल तर कुठेतरी या सिस्टीममध्ये बदल घडावा याच प्रांजळ इच्छेने मी हा व्हिडिओ बनवतो आहे. शेवटी भारत माझा देश आहे. आय एम प्राऊड ऑफ माय इंडिया. त्यामुळं या देशाचं कोणत्याही पद्धतीने, कोणत्याही दिशेने कोणीही वाटोळं करू शकणार नाही हा आत्मविश्वाससुद्धा आहे. आणि आशा करतो, पॉझिटिव्हली, खूप सकारात्मकरित्या आशा करतो की काहीतरी सिस्टीममध्ये बदल नक्की घडेल येत्या 1-2 वर्षात. याच आशेवर या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. पाहत रहा, ऐकत रहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल.